आज दहीहंडी आहे आपल्या वाडीतली आणि आपण मडका ही दहीहंडी सगळी तयारी करून घेतो. ₹1 टाकून घेतो, सुरुवात करतो. पाणी ऍड करायला लागेल ना अजून थोडं. दहीहंडीची तयारी चालली आमची. कलर कोणता आहे? कलर आहे ओरिजिनल कलर आहे. नॅचरल कलर सगळे आणले तर आणि इकडे त्रास होत नाही कारण रात्री पण लहान मुलांसाठी तो आणला होता तो ओरिजिनल. तो रेड होता, ग्रीन आहे. आणि बाकीची सगळी इकडे वाडीतली सगळी मुलं आहेत. आज दहीहंडी आहे आपल्या वाडीतली आणि आपण मडका ही दहीहंडी सगळी तयारी करून घेतली आहे. आणि इथे आता दहीहंडी बांधायची आहे. इकडे वायर तर बांधून घेतली आपण आणि पाऊस चालू आहे. काल 2 दिवसापासून एवढा पाऊस आहे ना, म्हणजे पाऊस थांबतच नाही. आज थोडासा थांबलेला आता पुन्हा चालू झाला आहे. नाही बघा दहीहंडी आता हळूहळू वाडीतली पण सगळी मुलं जमा होती आणि मग इथेच घेऊया. आधी नको बांधू वर गेल्याशिवाय इकडनं नाही पण वर टाकायला लागेल. अरे वायर आपण दूध ठेवू नंतर तिकडे ताणून घ्यायची. जास्त हाईट नको बस झाली. बघू जास्त एवढी उंच काय गरज नाही रे. ही लास्ट टाइम ही वायर होती ना तेवढीच होती. मागे सगळी मंदिर आहे इथे आणि सगळी मुलं वगैरे पण आहेत. हंडीची आपली पूर्ण तयारी झाली आहे आणि आता हंडीला सजवून घेत आहेत. फायनली डिसाईड झाले कुठे हंडी बांधायची आहे ती. हे बघा इकडे बांधायची आहे. जास्त उंच नसणार आहे, 2 थर लागतील अशीच असणार आहे. हंडीची तयारी तर करून घेतली आपण. हे बघा जवळजवळ 2 थरांची 2 ते 3 थरांची हंडी असते. 5 थर लावायला गावामध्ये वाडीमध्ये एवढी मुलं पण नाहीत. जे गावाला तुम्ही बघाल ना तर गावाला जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या थराची हंडी लावत पण नाही. 3 थर 4 थर असतील किंवा मग 2 थर असतील.
आणि पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करतात. जे पारंपरिक खेळ आहेत ना ते पण तुम्हाला बघायला मिळतात. नाचायला चालू केलंय आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. त्याच्यामुळे सगळेजण गारटलेत. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. बघा इकडे दहीहंडी आहे. चला आता सुरुवात करा. थरबीर लावायला चालू करा. जवळजवळ एक 9 थर पण कमी पडतील. एवढे हाईट 10 होतील ना आरामात. आपल्या इकडे शक्यतो 2 ते 3 फूट थर लागते. कोणतं एकातलं जायचं. हे गेम काय माहितीये काय? बघ गेम ना एक गाळा फक्त सोडून जायचं. तू आता असून ना चला स्टार्ट. 2 3 चला जाऊ दे. हलवलं नाही.
पाणी घेताना तर तर अशा पद्धतीने आज आपण आपल्या वाडीतील दहीहंडीचा सण साजरा केला. दहीहंडी फोडल्याच्या नंतर आमच्याकडे अशी प्रथा आहे की आपण प्रत्येक घरातून पाणीसाठी म्हणजे गोविंदा फिरवतो पाणी घेण्यासाठी.
आणि आता हे बघा वाडीतले आपल्या सगळीजण पोरं आता नदीवरती आलेत. प्रत्येक घरामध्ये प्रसाद वगैरे पण भेटते. ती प्रसाद सगळी जमा करणार आणि आता इकडे एकत्र येऊन वाटून खाणार. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.